गुडघ्याला बाशिंग, खिशात कमिशन. वाखरी जिल्हा परिषद गटाचा खरा चेहरा. 5 वर्ष गायब, निवडणुकीला हजर. वाखरी गटात ढोंगी सेवा. वाखरी जिल्हा परिषद गटात सध्या जे सुरू आहे त्याला निवडणूक म्हणायचं का, की लुटीचा अधिकृत हंगाम म्हणायचा, हा खरा प्रश्न आहे. निवडणूक जाहीर होताच कालपर्यंत जनतेकडे ढोंकूनही न पाहणारे आज अचानक समाजसेवेचे झेंडे खांद्यावर घेऊन फिरत आहेत. गावात पाऊल टाकायला वेळ नसलेले आज प्रत्येक गल्लीत, प्रत्येक हातात हात घालून मी तुमच्यासाठीच लढतोय अशी थाप मारत आहेत. निवडणूक आली की समाजसेवा उसळते, निवडणूक झाली की कातडी सोलण्याची सेवा सुरू होते. मतं घेतली की सामान्य माणूस विसरला जातो आणि सुरू होतो सत्तेचा माज, पैशांचा खेळ आणि अहंकाराचा बाजार. गावात रस्ते नाहीत, पाणी प्रश्न पेटलेला आहे, शेतकरी कर्जात बुडालेला आहे, तरुण हाताला काम नाहीये, पण यांना मात्र नवीन बंगले, गाड्या, ठेके आणि कमिशन सगळं वेळेवर मिळतं. सामान्य माणूस कामासाठी गेला तर त्याला उभंही राहू दिलं जात नाही, पण दलाल, ठेकेदार, धनदांडग्यांना दार उघडून आत घेतलं जातं. चहा, पाणी, मान सन्मानसह. हे प्रतिनिधी आहेत का, की जनतेच्या घामावर जगणारे पांढरपेशा लुटारू? म्हणूनच आज थेट विचारायला हवं, जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्यानंतर नेमका विकास कुणाचा करणार? वाखरीच्या जिल्हा परिषद गटातील मातीचा, इथल्या कष्टकऱ्यांचा, की पुन्हा एकदा स्वतःचा, बायकोचा, भावाचा आणि सत्तेभोवती गिरट्या घालणाऱ्या मूठभर लोकांचा? यावेळी गोड भाषण, खोट्या हमी, फोटो सेशन आणि जाहिरातींना बळी पडू नका. हिशोब मागा, उघड, थेट आणि कठोर. 5 वर्षात काय केलं, कुणासाठी केलं आणि जनतेच्या नावावर स्वतःचं काय काय भरून घेतलं? वाखरीचा मतदार आता झोपलेला नाही. यावेळी मत हे भीक नाही, तो अन्याय आहे. सत्ता ही सेवा करण्यासाठी असते, पण इथं ती स्वार्थ, भ्रष्टाचार आणि माझ्यासाठी वापरली गेली आहे. यावेळी जर जनता गप्प बसली तर पुढची 5 वर्ष गप्प बसवली जाणार आहेत.